हाय हॅलो नमस्कार. आपल्या सगळ्या गोडताईंचं, दादांचं, काकांचं, काकूंचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये. आणि तुम्हा सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा. तर रोज तुम्हाला आतुरता लागलेली असते की आजच्या व्हिडिओमध्ये नवीन काय. चला तर मग पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये काय काय आहे. त्या अगोदर ज्या कोणी ताई चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला आमचे छान छान व्हिडिओ रोज पाहायला मिळतील. सकाळ सकाळ आमच्या काळूबाळूंचा आनंद बघा गगनात मावेना झालाय. तर यांनी आम्ही जो हौद बनवला होता त्या काळूबाळू आणि चंदन कस्तुरीसाठी, तर सकाळ सकाळ आंघोळ चालली यांची, तुम्हाला दाखवते आता. हे पा मस्त हौदात पवलेत आणि बघा चालले त्यांची साफसफाई चालू आहे सकाळ सकाळ. काळूबाळू झाली का आंघोळ छान अशी तुमची? ओय झाली का आंघोळ? हे पा हौदात पाणी सोडलं होतं, खराब करून टाकलं सकाळ सकाळ पाणी यांनी, आणि आंघोळ मस्त झाली यांची आता. अय येड्यांनो पिल्लू, अरे वा अरे वा अरे वा, खुश झालेत अगदी. तिकडं काळूबाळूचा आनंद गगनात मावेना आणि इकडं आमच्या बाबांचा आनंद गगनात मावेना. छान असा निसर्गाचा आनंद घेतात. ते नाश्ता पाणी सगळं बाबांचं झालंय. आणि वा इकडं मस्त गवतात गार मस्त हवेला झोपलेत मस्तपैकी नाश्ता वगैरे होऊन. कारण गवतामध्ये मऊ लागतंय खालनं ना, तर आरामशीर आराम करू राहिलेत बाबा. तर मी म्हंटल त्यांना की खाली का झोपलेत बाबा, कशाला तुम्ही वरती घरात झोपा. तर नाही म्हणले लय छान वाटतंय इथं, मस्त हवा थंड सुटली आणि वरती पावसाचं पण वातावरण झालंय. मी म्हणलं पाऊस येईन चला आतमध्ये, तर म्हणले नाही इथंच मला बरं वाटतंय, जरा मस्त लोळतोय म्हणले मी. साहेब आमचे साहेब पलीकडनं येतं फिनिशिंगच्या तिकडं जरा काम करू राहिलेत. ते गवत वगैरे काढायचं काम चाललंय. कारण आजचा दिवस फक्त झाडांसाठी आहे, छोट्या झाडांसाठी मोठ्या झाडांसाठी सगळ्या झाडांसाठी रोपट्यांसाठी. तर पलीकडनं त्यांचं चाललंय. म्हणले थोडंसं गवत काढतो नंतर फवारणी करायची म्हणले आपल्याला. तर त्यांना आता टिकावं खोरं इकडं झाडांमध्ये कुठंतरी टाकून दिलंय त्यांनी. तर मला म्हणले तेवढं दे मला. आणि इकडे बघा परत केळं पिकून परत पडलेत खाली, आता परत न्यावं लागते हे सुद्धा. तर शोधते मी आता कोणत्या झाडांमध्ये टाकलंय काय माहिती त्यांनी. तेवढं द्यायचंय टिकाव खोरं आणि लाईटीची पक्कड आहे ना ती द्यायला लावली. इकडं गणपतीची तयारी सुरू झालेली आहे. जे झेंडूचे रोप आणून लावले होते छान असे रोपलेत पा. टवटवी आली चांगली त्यांना. आता फुलं आल्यावर नंतर तर छानच दिसणार आहेत. इकडं जी आळ्यांमध्ये कोथिंबीर टाकली होती ती बघा किती छान अशी उगून आली, ताजी ताजी मस्त. आणि त्याच्यानंतर इकडं मेथीची तर वाटच लावली. चंदन कस्तुरीने खाऊनच घेतली सगळी. यांना मी म्हंटल होतं नका टाकू, पण त्यांनी काय ऐकलं नाही, टाकलं. ते म्हणले जाऊन दे मरून दे खाऊन दे. त्यांच्या तर पोटात गेली ना. वांगी महाराज बघा आमचे कसे लपून बसलेत, मला दिसलं एकच सापडलं एवढं. अरे अरे इकडं पण आहे. अरे वा एक भाजी होईन ताई आपली आता. बरोबर नाही तोडीत आता ताई म्हणती भरतासाठी ठेवायचंय, तर ठेवते आता. सुट्टी ते झाडं लावलेले होते त्यांनी, तर ते झाडं म्हणजे पूर्ण गेले होते, काहीच नव्हते राहिले. पण आता पावसाने परत रोपून त्याला फुलं येऊन परत वांगे यायला लागलेत. आणि नवीन झाडं तर त्यांनी बरंच लावलेच आहेत, जवळजवळ 25-30 रोपं लावलेत. आता काय खावायचे नाही वांगे आम्हाला एवढे का. मला वाटतं सीताफळ तोडून घ्यावेत. हा घे तोडून मग काय. कारण डोळा लागलाय नाही काढली वेळेवर की मग ते गळून पडतात खाली, तर तोडून घेऊ पाहिजे. हा सकाळ सकाळ आज आमचं हे काम चाललेलं आहे. कारण आज सगळ्यांची सुट्टी, गुरुपौर्णिमा आहे ना उद्या, त्याच्यामुळे आज ध्रुवला त्यांना सगळ्यांना सुट्टी होती. बघा डोंगरावरती सकाळ सकाळ गाया चरायला आल्यात. तर मलाही असं गाया चरताना पाहिलं ना खूप मन प्रसन्न वाटतं, मला भारी वाटतं लई. सकाळ सकाळ चारतात हे पहा. तर हे पहा लाईटीची पक्कड मला आणायला लावली होती. आमच्या साहेबांचं काम बघा किती नीटनाटकेपणाने आहे. त्या दिवशी सगळं व्यवस्थित ठेवलंय बघा. हे सगळे खुरपे विळे कुराडी म्हणजे जे पण लागणार आहे साहित्य लाईटीचं. कारण आल्यानंतर त्यांना आहे ना हे सगळे कुटाने ते करत असतात काही ना काही कुटरुटूर. ते हे बघा सगळं शेतीचं सामान सगळं याच्यामध्ये अवजारे ठेवलेत त्यांनी. हे पंप आहे, आता हे पंप बाहेर काढायचा आहे कारण औषध मारायचंय आज परत. तर इकडे बघा सगळं ठेवलंय त्यांनी. करवत वगैरे पण आहे.
तर सगळ्या अवजारांना तेल सोडून ठेवलं ना की 2-3 महिने टेन्शन नाही राहत, म्हणजे व्यवस्थित राहतात ते. आता या झाडाच्या कटिंगच्या ज्या कात्र्या वगैरे आहेत तर त्याला त्यांनी आत्ताच परवा दिवशी सगळं धुवून घासून पूर्ण जरा गंज चढला होता. ते आल्याच्या नंतर त्यांनाच हे काम सुचतं, तेच करतात. बाकीचं आता आम्हाला बाकीच लय असतं त्याच्यामुळं त्याच्याकडे काय एवढं लक्ष देणं होत नाही. मग त्या कात्र्या सगळ्या घासून वगैरे त्यांनी सगळं तेल वगैरे सोडून त्याच्यामध्ये व्यवस्थित ठेवल्यात. म्हणजे टायमावरती ना मग एखादी गोष्ट लागली की पटकन तिथं गेल्याच्या नंतर लगेच सापडून जाते, मग इकडं तिकडं पाहायची जरूरत पडत नाही. पहा आमच्या नारळाच्या झाडाला कसं नारळ आले तर छोटे छोटे, किती छान बार फुटलाय बघा. विचारतात की चंदन आणि कस्तुरी मधला तुम्हाला फरक कसा कळतो, तर त्यांच्या चोचीवर ना आम्हाला समजतं की कुठला चंदन आहे आणि कुठली कस्तुरी आहे. जे मेल आहे त्याची चोच थोडीशी, चोचीचा आकार वेगळा आहे, आणि जी फिमेल आहे कस्तुरी तिचा थोडासा आकार आहे वेगळा आहे. आणि तसंच काळू बाळूचं सुद्धा आहे की जो काळू म्हणजे मेलची चोचीचा आकार थोडासा ब्रॉड आणि मोठा असतो आणि फिमेलची छोटी असते, त्याच्यावर आम्हाला समजतं. तर ही जी ट्रिक आहे ओळखायची, ज्यावेळेस आम्ही तिथं घेतले ना त्यावेळेस त्यांना विचारलं की याच्यातलं आम्ही मेल फिमेल कसं ओळखणार, तर त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की असं असं तुम्ही चोचीवर ओळखू शकता. आहेत का अंजीर सापडत का ताई? बघते शोधते ना तसे हे तर ऐक ना, याला तर मुंगळा लागलाय, आपल्याला काहीतरी औषध बनवून टाकावं लागेल, फर्टिलायझर. हा मग बनवायचंय ना, आजचा दिवस झाडांसाठीच आहे आपला. हे मला सकाळी म्हणले की आज सगळं झाडांवर फवारण्या बिवारण्या करायच्यात, तर मग आज सगळंच करू आपण, आहे का नाही? कारण हे झाड आहे ना अंजीरचं, इतके अंजीर खाल्ले मार्केट मधले याच्या अगोदर, पण जे ह्या झाडामध्ये क्वालिटी आहे ना, याचं एक अंजीर खाल्लं ना ते अजून खावं वाटतं, म्हणजे इतकं गोड आहे हे फळ. आणि ज्या झाडाला गोड फळ असतं ना त्या झाडांवरती मुंग्या हमखास असतात. तर ह्याला बघा पानांवरती सुद्धा किती मुंगळे आहेत, हे बघा. कीड लागायला लागली तर याला औषध बनवून आपल्याला टाकावं लागणार, नाही तर झाडाचं वाटोळं होऊन जाईल. खूप मुंगळे आहेत, खूप. फळच येऊ द्यायची नाही ती, माहिती? फळे आले आपण आता ते पिकू द्या ना खायला. बऱ्याच दिवसापासून हे बरं का, मला असं वाटलं पाऊस पडल्यावर जातील मुंगळे. मागच्या वेळेस आपण पाहिलं त्यावेळेस पण होते, म्हणजे गेल्या 1 महिन्यापासून मुंगळे आहेत. तर ते पाऊस पडला तरी पण नाही जाते म्हणल्याच्या नंतर आपण जे औषध बनवतो ते आपण बनवून टाकूया. डाळिंब शोधतोय पण डाळिंब काय नाहीये, थोडेसे कच्चे आहेत. कारण आमचं ध्रुव बाळ ठेवत नाही, त्याला डाळिंब आहे ना एवढं आवडतं ना, आणि ते जसे त्याचे पप्पा आलेत ना तसे त्याचे पप्पा आहे ना ते सगळ्या पारखेवरच आहे. घुसला काटा, घुसला बोटामध्ये रक्त चाललं, एकदम डायरेक्ट हात घासला ना. तर त्यांना दिसलं की ते लगेच तोडून घरी आणून त्याला सोलून काढून मग वाटीमध्ये देऊन म्हणतात खा. आता त्यांना माहिती त्याला आवडतं, त्याच्यामुळे ते याच्यावरच आहे. मग चिमणीने घर केलं ताई तिथं बघ, पुढं हे बघ इथं मथी पिल्लच घातलेत, मला असं वाटतं. बघ बरं तिकडनं, बघ बरं गोल मस्त तिथं नेस्ट तयार केले, म्हणजे घरट तयार केले गोल मस्त. त्याच्यामध्ये पिल्ला असणार ताई 100%. पण आवाज आला असता अगं, तिकट साईडने जाऊन बघ बरं आहे का पिल्ल. किती छान केलंय, एक एक काडी जमा करून. किती म्हणजे विशेष आहे पक्ष्यांचं पण ना, काही नाही दिसत आहे त्याच्यामध्ये, अंडी वगैरे पण नाहीत. गेलं वाटतं, घेऊन गेली ती. चला आता सकाळ सकाळ सगळे फळ शोधलेत, जेवढे भेटले तेवढे घरी घेऊन चालले. तर ताई आता आपण पहिले नाश्ता राहिले ना. हा केळी ती मग शिकच बघितली मी, थोडी हाय पिकलेली ती पण घेऊन जाऊ. पहिले नाश्ता करू आणि मग आज सगळे झाडांवर फवारणी करू आपण, है ना. आपण छोट्या कुंड्यांवर करू, हे मोठे याच्यावर करणार आहेत. काय झालं आपल्याला पाहिलं की त्यांना वाटतं लगेच काय भूक लागली का तुम्हाला? इकडे बघा, नाही का आमचा आवाज ऐकला त्यांना असं वाटतं लगेच खायला आणलं काय माहिती आम्हाला. काय आता सकाळी खाल्लाय ना भात, काय झालं? त्याच्याबरोबर आलं का मला जमतच नाही. म्हटलं पुरी दिसल्या बरेच दिवस झाले नाही आलं तुम्ही, त्याच्यामुळेच म्हटलं बाई. तर चला सकाळ सकाळ पाहुणे आले ते आमच्या घरी, ते आले त्याच्यानंतर दुसरे पण पाहुणे आले, लागोपाठ 1-2 पाहुणे आले आज. कारण आहे ना ते जे औषध त्यांनी आणलेलं आहे ना तर ते मोठ्या झाडांनाच पुरणार नाही, कमी पडणार आहे. मग म्हणलं हे आम्ही कायम करत असतो ना तसं औषध करू. तर हे जे औषध आहे ना, आपण आपल्या घरातले हे छोटे छोटे प्लांट्स असतात, गुलाबाचं म्हणा किंवा कुठल्याही फुलांची वगैरे झाडं आपण आपल्या घरामध्ये ठेवतो, बाल्कनीमध्ये ठेवतो. तर कधी कधी काय त्याला मुंगळे लागतात. आता आमचं झाड खूप मोठं येते,
अंजीरचं जे तुम्ही पाहिलं, पण बऱ्याचशा वेळा काळ्या मुंग्या सुद्धा होतात झाडांना, मुंगळे सुद्धा होतात. आमचे तर मोठे मोठे मुंगळे झाले तर असं नाही की मोठ्या झाडांना, जे छोटी झाडं आहेत, छोटे कुंड्यांमधली झाडं आहेत, त्याला सुद्धा तुम्ही हे एक फर्टिलायझर म्हणून वापरू शकता. बाहेर औषधाचं कुठलं औषध याच्यावरती काम करतं हे जर माहिती नसेल तर असं घरगुती उपाय तुम्ही करू शकता. तर हे नर्सरी स्वातीने सांगितलं, नर्सरीवाल्या भैयांनीच आम्हाला सांगितलंय की हे असं असं करा म्हणून. तर चला म्हटलं करावं आता. आज फायनली आमच्या पण झाडांवर बऱ्याच दिवसाचे मुंगळे आहेत आणि ते काही जाईना. आम्हाला वाटलं आज जाईल उद्या जाईन. आता शेवटी ते झाड पण खूप मोठं आहे, त्या सगळ्या झाडावर औषध मारणं पॉसिबल नाही. पण आता झाड वाचवायचं म्हणल्याच्या नंतर जितकं शक्य होईल तितकं औषध मारावं लागेल. मग जितकं हात पुरेल तितकं राजू मारतील. आमच्या दोघींचं काम नाही ते, आम्ही छोट्या छोट्या झाडांवर तेच ना. आणि आता आमच्या छोट्या कुंड्यांना हे नाही झालेलं, मुंगळे वगैरे नाही लागलेले, कारण आता आपण 3 आठवडे झाले असतील ना औषध मारलेलं. नाही जास्त झाले. अच्छा, जास्त झाले वाटतं. पण मग अजून काही झालेलं नाही. पण आजचा दिवस झाडांसाठी द्यायचा आहे आम्हाला सगळ्यांना. म्हणलं एका परची सगळ्या दाराची सगळ्याच झाडांची फवारणी होऊन जाईल एकदाची, म्हणून म्हणलं चला आता या बारकाल्या झाडांवर पण मारून घ्यावा. तर काय केलं इथं पहा, एक कांदा कापून घेते मी. तर घरगुतीच उपाय आहे पण बेस्ट आहे आणि मेन मीन्स फरक पडतो याने. आणि इथं पहा कढीपत्ता घेतलेला आहे. तर याचा वास आहे ना खूप स्ट्रॉंग असतो. तर त्या वासाने किडे, मुंग्या, मुंगळे, पुन्हा हेच नाही जे स्पायडर असतात बघा, कातीन पण म्हणतात त्याला, तर ते सुद्धा हे मारल्याच्या नंतर म्हणजे बऱ्याच प्रमाणात फरक पडतो त्याच्यावरती. त्याच्यानंतर तिथे घेतलेली आहे कोरपड बघा. तर कोरपड सुद्धा मी कापून घेते. कांदा, थोडासा कढीपत्ता आणि कोरपड. आता हे सगळं आपल्याला काय करायचं, मिक्सरमधनं याची हे करून घ्यायची, थोडंसं पाणी टाकून आहे ना पेस्ट करून घ्यायची मिक्सरमधनं. तर इथं बघा या पातेल्यात थोडंसं पाणी घेतलंय आणि हे जे बनवलं आपण ते त्या पातेल्यामध्ये मी आता टाकून दिलंय. व्यवस्थित याला आपल्याला हलवून घ्यायचं. तर कुठल्याही झाडावरती हे मारलं, फुलांचं झाड असो किंवा कुठलंही असो, तरी पण त्याच्यावरती जे पण इन्सेक्ट्स असतात ते यायचं कमी होतं. आता याला एका गाळणीने मी गाळून घेते. थोडंसं पाणी टाकून आणखी धुवून घेते. त्याच्यात अजून थोडंसं मी पाणी ओतते कारण मला बऱ्याचशा झाडांवरती हे मारायचे. आता हे आपलं इथं औषध तयार आहे. मुंग्या, मुंगळे जे पण किडे आहेत त्यांच्यासाठी आपण मारायचं आता, कारण पाऊस नाही आज, थोडंसं वातावरण चांगलं आहे. म्हटलं मग मारून घ्यावा. ह्या झाडांमध्ये काय होतं, याच्यात मुंग्या, मुंगळे तर नाही, पण याच्यात ज्या कातीन आहेत ना, जे मकडी, स्पायडर, ते दिसतात ह्या झाडांमध्ये. मोठे मोठे असतात चांगले आणि ते जाळे करतात. त्याच्यामुळे मग म्हटलं हे आज मारून घ्यावं. आणि तिकडं राजूकडे दिलंय त्या वर मोठ्या झाडाकडे मारायला, जे अंजीरचं झाड होतं ना त्याच्यावरती राजूला म्हटलं तुम्ही मारा, कारण आमच्या दोघींचा हात पुरणार नाही आणि झाड पण खूप मोठं येते. आणि आमचा रुद्र चटपट खाण्यासाठी एवढा शौकीन आहे ना, असं काही म्हणजे असलं का काही ना काही बनव म्हणत असतो, ताईच्या मागं लागतो. आणि तर मग आज म्हणला मुगाची डाळच खायची. काय माहिती त्याच्यात आता भरपूर दिवस झाले बनवली नाही, तर म्हणला मुगाची डाळच खायची. तर मग सकाळी डाळ भिजायला घातली होती आम्ही. आणि राजूची पण सुट्टी आता थोडेच दिवस राहिलेली आहे, त्याच्यामुळे मग त्यांच्यासाठी पण त्यांच्या आवडीचे पदार्थ त्यांना पण फार आवडते. डाळ, याची डाळ, चण्याची डाळ, वाटाणे, म्हणजे जे स्नॅक्स आयटम असतात असे त्यांना घरी बनवलेले फार आवडतात. रुद्र आणि ते दोघ जण सारखीच आहेत खाण्यापिण्याच्या बाबतीत खूप त्यांना असं म्हणजे भाजी चपातीपेक्षा ना वरचं खायला द्या म्हणते, असं काहीतरी स्नॅक्स फक्त आवडतं त्यांना दोघांना. तर बरीचशी डाळ भिजायला घातली. आता म्हटलं दोघं पण म्हणजे सगळेच खातील, पण दोघांचं नाव आणि सगळ्यांचं गाव असं असतंय. लहानपणीच्या शाळेच्या आठवणी ताज्या होत्यात. आता तर चला मुलांना म्हणजे आता नाही भेटत शाळेबाहेर, जर मराठीच्या शाळा आहेत बंद झालेत मेन म्हणजे. आता खूप चांगलं खायला सोकलेत. तेच ना, 1 रुपया जरी दिला ना आई वाटलं तरी खुश व्हायचं. तरी असं वाटायचं अरे माझ्याकडे किती पैसे. आताच्या मुलांना 50 म्हणजे काहीच वाटत नाही. 100 जरी नोट दिली तर ते असं गपचूप घेतात, म्हणजे काही नाही, 500 लागतात त्यांना, असं झालेली कंडिशन. तेच ना, मराठी शाळांच्या समोर असते दुकानं, तिथं आज थोडंफार प्रमाणात म्हणजे भेटतंय अजून कुठल्या भागात. तुला किती रुपये आठवतात ग? मला 10 पैसे 20 पैसे असे आठवतात. मला 1 रुपया 1 रुपया आठवतं. म्हणजे हिला लहानपणापासूनच 1 रुपया भेटलेला आहे. 20 पैसे 10 पैसे अशी माझी चुलती आजी द्यायची. मग नंतर थोड्या दिवसांनी ते बंद झाल्याच्या नंतर मग 8 आणे 4 आणे असं आठवतं मला 1 रुपया नंतर. आणि आता काय किती दिलं तरी आता तर ते मुलं चिल्लर बघत पण नाही, अशी खाली पडलेले असतात. नाही बघत, आमचा धीरो सुद्धा बघत नाही. म्हणलं याला उचल आणि तुझ्या पिगी बँक मध्ये टाक, तरच टाकतो, नाही तर काय नाही त्याचा उपयोग नाही. 1 रुपयाचं होऊन जाते ना. आपल्याला तसं कुठं पाहायला मिळत नव्हते पैसे. 1000 रुपये जर काम केलं
आई म्हणायची हे काम कर, मम्मी म्हणायची, आजी म्हणायची माझं एवढं काम कर मग तुला 1 रुपया देईन, चुलती म्हणायची माझे एवढे भांडे घास त्यावेळेस तुला 1 रुपया देईन, मग तू 1 रुपया घेऊन इतकं खुश माणूस. किती गेलं तरी ते लहानपण होतं त्यावेळेस 1 रुपया भरपूर मोठी गोष्ट होती आणि 1 रुपया भेटायचा खाऊसाठी म्हणल्यानंतर खुश होऊन काम पण करायचं. जुन्याच आठवणी होत्या, सगळंच खेळणं, मित्र मैत्रिणी, जुनं असं आठवलं की तसं काहीच राहिलेलं नाही. म्हणजे सगळी एकटी खंत सगळं गेलंय. जुने ते घर, जुन्या काय म्हणतात ते सारवलेले शेणाची घर तर कुठं बघायलाच मिळत नाहीत आजकाल. तर इथं बनवत आहे मार्केट स्टाईल मूग डाळ. तर त्याच्यासाठी ना 1 वाटी मूग डाळ घेतलेली आहे, म्हणजे 2 वाट्या भिजायला मी घालत आहे. तर ही घरचीच डाळ आहे आमची. एका वर्षी शेतामध्ये मूग झालता तर मशीनमध्ये आम्ही करून आणली होती, त्यामुळं थोडीशी छोटीच दिसते. ज्यावेळेस जर तुम्हाला अशी मूग डाळ बनवायची असेल तर तुम्ही थोडीशी टपकळ आणि मोठ्या साईजची मूग डाळ द्या, जेणेकरून मार्केट स्टाईल फिलिंग येईल. तर इथं पहा 2 वाट्या मूग डाळ मी घेतली, अगोदर निसून घेतली, त्यानंतर याला 2 ते 3 पाण्याने आपल्याला स्वच्छ अशी धुवून घ्यायची आणि त्यानंतर 2.5 ते 3 घंटे हिला आपल्याला भिजत घालायचं आहे. तर इथे पहा 3 घंट्याच्या नंतर आपली डाळ छान अशी भिजलेली आहे. आता काय करायचं, एका चाळणीमध्ये ना याला मी काढून घेते आणि जोपर्यंत इथे सगळं पाणी ड्रेन होत नाही ना तोपर्यंत चाळणीतच ठेवते मी ही डाळ, कमीत कमी 15 ते 20 मिनटं. 15 ते 20 मिनिटाच्या नंतर इथे पहा डाळीतलं सगळं पाणी आपलं खाली ड्रेन झालं. याच्यानंतर काय करायचं, एका सुती फळक्यावरती आहे ना ही डाळ अशी पसरून वाळायला घालायची, जोपर्यंत म्हणजे ही कोरडी होत नाही. 1 घंटा ठेवली तरी पण चालेल पंख्याच्या खाली, म्हणजे कोरडी झाली पाहिजे थोडक्यात, अजिबात ओली नाही पाहिजे. ओली जर राहिली तर डाळ आपली अजिबात चांगली होणार नाही. तर इथं पहा डाळ छान आपली सुकलेली आहे, पंख्याखाली टाकली होती म्हणजे अशी हातात घेतल्याच्या नंतर अजिबात पाणी वगैरे लागत नाही, छान अशी कोरडी झाली आहे. अशा पद्धतीची मी एक चाळण घेतलेली आहे. तर खरंच मार्केट स्टाईल ही डाळ होती. 5-10 रुपयाच्या पॅकेटमध्ये अगदी 1-2 घास येतात. तर घरी आपण बनवली 1-2, आता ही छोट्या 2 वाट्याभर डाळ आहे फक्त, तरी सुद्धा भिजून पहा किती झालेली आहे. चाळण तेलामध्ये मी टाकली आहे, म्हणजे थोडक्यात डाळ याच्यामध्ये अशी टाकून घ्यायची, कारण छोटी छोटी आहे, झाऱ्यामध्ये येत नाही आणि चाळणीत फक्त आपल्याला छानपैकी असं ठेवून द्यायची. सोपी आणि खायला पण एकदम जबरदस्त लागती पण ही डाळ. उघडावा लागेल. छान अशी कुरकुरीत होईपर्यंत ही डाळ तळून द्यायची. तर याच्यात मीठ, हळद असं काहीच टाकलेलं नाहीये, फक्त डाळ भिजून तीच फक्त तळून घेते मी. आता याच्यामध्ये मीठ कधी कालवायचं आपल्याला नंतर मी ते सांगते कधी कालवायचं. तर इथं पहा आपली डाळ मस्त झाली आहे, कुरकुरीत अगदी. हे पहा आवाज येतोय लगेच चाळण्याचा, आवाज पण येतोय, पण तरी पण अजून थोडासा कलर येऊपर्यंत मी ठेवते. आणि खरंच इतकी टेस्टी लागते ही, खाणाऱ्याला कळत नाही की ही बाहेरची आहे की घरातलीच आहे. ज्यावेळेस तुम्ही बनवताल ना ही पाव त्यावेळेस तुम्ही म्हणताल की होत आहे खरंच छान झाली म्हणून. तर पहा मी आता काढून घेते डाळ ही. आता मी आहे ना इथे एक चाळण ठेवलेली आहे आणि त्यावरती ही डाळ टाकते, जेणेकरून काय होईल की जे एक्स्ट्रा तेल आहे ते खाली जाईल. खाली एक भांड ठेवलेलं आहे मी असं. आता परत दुसऱ्यांदा टाकते. आता काय नाही 10 मिनिटात सगळी तळून होईल ही डाळ. हा सोपी काय नाही. तर इथं पहा किती छान अशी आपली मूग डाळ तयार झालेली आहे. थोडीशी तेलकट आता दिसत असेल, तर गरम गरम आहे त्यामुळं. तर याच्यामध्ये आता आहे ना मी मीठ कालवते आणि मीठ कालून याला एकत्र करून घ्यायचं. असंच पेपरवरती जरा वेळ मी ठेवणार आहे, जेणेकरून काय होतं थोडीशी कोमट झाल्यावर मीठ कालवलं ना की अगदी सगळीकडे व्यवस्थित बसतं. आणि अशाच पेपरवरती आता पांगून ठेवन मी आणि एक 10-15 मिनिटानंतर एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवीन, जेणेकरून जे पण एक्स्ट्रा तेल आहे ते पेपरला लागेल. तर डाळ करत होतं, झाली होती, थोडीच राहिली होती. तर यांना अचानक काम आलं, ते त्यांचं काम आज दिवसभर औषध मारायचं चाललं होतं, पण त्यांना काम आल्यामुळे ते गेले निघून आणि अर्धा पंप राहिला होता. तर ते म्हणले तेवढं मारून घ्या, कारण काय होईल माहिती का, पाऊस जर आला ना तर तेवढं राहील म्हणून. हे पहा ताईनी घेतलाय मग मारायला आणि मारून राहिली. तर आत्ता म्हणजे 15 दिवसात आहे ना 2 वेळेस गवत काढलं तरी पण ते येतच, त्याच्यामुळे आता डायरेक्ट 2 वेळेस काढून काटाळा आला. त्याच्यामुळे ते म्हणले आता डायरेक्ट आज फवारण्यात मारून टाकू आपण. हे पहा इथं चाललंय मारायचं. झालं का मारून? हा, आणि बाबा तिकडं काढू राहिलेत बरं का गवत. आता किती काढलं ना तरी पण ते येणारच आहे, त्याच्यामुळे आता इथून पुढे नुसत्या फवारण्या मारायच्या. जपून मार, इकडं कोथमिरीवर नाही उडलं पाहिजे. आणि तिकडं बघा जे साप एरिया दिसतोय ना तुम्हाला, तर तिथपर्यंत सगळं काढलं होतं यांनी, पण ते इतकं बारीक 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 इतकं तण येतंय ना हे की त्याला लिमिटच नाही, काढून फेकलं होतं एवढं. 2-4 दिवसात जर पाऊस नाही आला तर जळून जाईल बरं का. हा लई मोठा जर पाऊस नाही झाला ना तर हे जळून जाईल. हा जळून जाईन ते.
काल परवा सुद्धा औषधाच्या याच्यावर मी बोलले होते ना, तर त्यावेळेस एक कमेंट आली होती की ताई किती प्रमाणात तुम्ही कसं औषध मारता, माझ्या घराच्या कडेला सुद्धा भरपूर गवत आलेलं आहे तर मी पण मारीन म्हणून. पण औषधाचं प्रमाण नाही सांगता यायचं बरं का, ते यांनाच माहिती असन किती प्रमाणात किती हे टाकते. पण मेरा 71 म्हणून असं औषध आहे की जे की गवतावर चालतं, गवत मरून जातं. मेराच आहे ना. तर आमच्या इथं कुणी मेरा म्हणतं, कुणी मीरा म्हणतं. तर आता सगळे गावाकडचे लोक तर सिंपल भाषेत पटकन आपलं मीरा 71 असं म्हणून टाकतात. पण त्याचं प्रमाण मला असं वाटतंय ताई, एका पंपाला 1.5 झाकण असतं, ते बॉटलला झाकण असतं. पण एक्झॅक्ट मला नाही सांगता यायचं, मी त्यांनाच विचारून सांगन. पण मारतात त्यांनी सगळं तण जळतं. आणि बाकी कीड वगैरे लागण्यासाठी याच्यावर त्यांनी वेगळं मारलेलं आहे, त्याचं काही नाव नाही माहिती मला, आता ते त्यांनाच माहिती. तर हा पंप आहे ना चार्जिंगचा आहे. असा पण घरगुती आपण पावसाळ्यामध्ये ना घराच्या अवतीभोवती जे गवत आलेलं मारण्यासाठी वापरू शकतो. तर आता या पंपाला आम्ही घेतलेले झाले 4.5 वर्ष. तर त्यावेळेस 2300 रुपयाला भेटला होता. चार्जिंगवरचा आहे, चार्जिंग करायची त्याला आणि काहीच गरज नाही, फक्त काढायला हे इथं असं बटन आहे, ह्या अशा पद्धतीचं बटन आहे आणि चालू करून दिलं आणि हातामध्ये एक कॉक आहे. नाही फक्त एवढं आहे की वजन भरपूर असतं याचं, कारण पंपच तेवढा जड असतो आणि त्याच्यामध्ये जर अजून पाणी जर पडलं ना तो आणखी जड होतो. कारण इथून माग ना आम्ही गहू वगैरे करायचो, त्यावेळेस काही झाडं वगैरे नव्हते जुन्या घरी सुद्धा, तर दोघं पण नव्हते आणि बाबाला तर एवढं आहे ना वजन झेपत नव्हतं, कारण पंपाचं वजन भरपूर असतं. मग त्यावेळेस आम्ही मारायचो 5-5 पंप 6-6 पंप व्हायचे दिवसाला. मग असं फवारणी करावाच लागायची, कारण आता मागच्या वर्षी पण सीझन नसताना कधी पण पाऊस यायचा आणि कधी पण जायचा, त्याच्यामुळे पिकांवर एवढे रोग पडायचे ना की लिमिटच नव्हतं. त्याच्यामुळे सारख्या फवारण्या कराव्याच लागतात. आजकाल तर कोणताच भाजीपाला बिना फवारणीचा नाही असं होत नाही. पहिलं म्हणजे हायजेनिक होतं सगळं, बिना फवारणीचं सगळं लोक भाजीपाला करायचे आणि आपल्याला तो चांगला खायला पण भेटायचा. पण आता आहे ना म्हणजे मी म्हणते 90% म्हणजे सगळे फवारणीचेच सगळा भाजीपाला असतो. ओरिजिनल कुठं भेटतच नाही खायला. जर घरी किचन गार्डन वगैरे असं काही आपण केलं तरच आपल्याला भेटू शकतो. पण तेच ज्याला जागा आहे ते करू शकतं, ज्याला जागा नाही त्याला ते काय करणार आहे, त्यांना तर ऑप्शनच नाही ना. सिटीने तर लोकांना म्हणजे तोच भाजीपाला घेऊन खावा लागतो, विलाज नाही त्याला. आमचे हनी महाराज इथं आलेले आहेत बाहेर आज. हनी भूक लागली का तुला? अरे थांब, पळू नको, काय नाही करीत मी तुला. हनी धरू का तुला? अरे काही नाही करीत बाळ. चल तुला टोमॅटो देते, चल. हा आज तसंच वाटू राहिले. हा खरंच ना ताई, हा बघ तिकडचं मोठा आहे, लांब काने ससे भाऊ. चालले ते. हे काय म्हणली? साठी ऍपल पिकलं बघ, पुढे छान. हे बघ, वाव, हे बघ, हे बघ, पक्षी खायला पण लागलो त्याला. कसं छोटा ऍपल आहे हे. वाव, वास पण लय छान येतोय. अगं पडलं माझ्याकडनं खाली. देवाला ठेवायचा आता. देवाला ठेव. अगं इथं पण आलंय ताई, हे बघ, हे बघा इथं पण आलंय, किती छान आहे. पण याला पिकून दे ताई. मी काय म्हणते, इथं बघ ना किती छान घरटं बनवलंय परत पुन्हा. हे बघ कुठे. आणि फक्त घरटं बनवलंच नाही बरं का, इतकं पॅक येते बघा. मी हाताने हलवते तरी निघा ना खालनं, इतकं पॅक केलंय त्यांनी. किती छान गोल गोल बनवतेत ना. इतका आनंद झाला ना ऍपल आलेले पाहून झाडाला, विचारूच नका, इतका आनंद झालाय. कारण की मला जसं माहिती होतं की ऍपलचे झाड हे फक्त काश्मीरमध्ये, जम्मू तिकडच्या साईडलाच पाहायला भेटतात आणि तिकडच ऍपल येतात. तर ज्यावेळेस हे झाड लावायचं होतं ना त्यावेळेस आम्ही दाजींना म्हणायचो का कशाला आणलं तुम्ही, का याला काय ऍपल येणार नाहीत, आपल्या इकडे सीझन नसतं त्याच्यामुळे हे येत नाही. पण दाजी म्हणले आपण ट्राय तर करू, आलं तर आलं, नाही नाही आलं, यायला पाहिजे. पण आलं ना बघा ना, तुमच्या समोर झाडाला पिकले. थोडस याला बघा मुंग्यांनी म्हणा किंवा मुंगळ्यांनी थोडस हे केलं, हे ठेवून नाही जमायचं देवाला. उष्ट केलंय. पण वास एवढा गोड येतोय ना याचा, म्हणजे गोड असणारच आहे ते खायला. तर चला औषध मारून झालंय आणि त्याच्यानंतर सगळ्यात मेन गोष्टीकडे आपण वळूया, कारण हे खूप इफेक्टिव्ह आहे.
तर माग याच्यावर जामखिळीवर औषध सांगितलं होतं आमच्या बाबांनी की त्या जिथं आली त्याच्यावरती ना चुना आणि निरमा लावायचा. तर काही म्हटले की जखम होती, काही म्हटले की आम्हाला फरक पडलाय, जळती ती. पण असं वाटतं डाग राहतो. तर ज्यांना असं वाटत असेल डाग राहतो किंवा रिस्क आहे, तर हे पहा, ही एक क्रीम आहे. म्हणजे क्रीम लिक्विड आहे, लिक्विड. हा लिक्विड आहे. आमच्या राजूंना त्याचा फरक पडलाय. म्हणजे हे काय असं कोठून घेतलेलं नाही, स्किनचे जे प्रॉपर डॉक्टर आहेत त्यांनीच त्यांना दिलंय आणि त्यांना 1-2-4 दिवसात फरक पडला. इथं मानेला थोड्याशा होत्या. तर मग ज्यांना जास्त प्रमाणात आहे तर तुम्ही ही क्रीम आणून लावू शकता. तर हे पहा, ही क्रीम आहे. 2 टाइम आपल्याला 5 दिवस लावायचे. जिथं तुमचे चामखिळ्या वगैरे असतील. 295 रुपयाची प्राइस आहे. आणि जे स्किनचे स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत ना त्यांनी दिली राजूला. तर हे पहा, असं लिक्विड आहे, क्रीमच येते बार माझ्या तोंडाला. हे पहा, आणि इथं लावायला असा एक ब्रश वगैरे दिलाय त्यांनी, हाताने वगैरे लावायची नाही. ज्या जागेवर आहे त्या जागेवरती 5 दिवस 2 टाइम लावायचा असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर 3 दिवसातच राजूला फरक पडलाय. तर आता हे इथं मसवर दिलेलं आहे त्यांनी, पण त्यांनी चामखिळ्यावरती लावले. मग चामखिळ्या आणि मस दोन्हीला पण ही इफेक्टिव्ह असं मला असं वाटतंय. परफेक्ट सांगू शकत नाही एक्झॅक्ट दोन्हींवर काम करते का नाही. तर ज्याला कुणाला असेल प्रॉब्लेम तर स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊन यूज करू शकता. ही कुठल्याही मेडिकल मध्ये विचारा, जिथं स्किनचे टॅबलेट मेडिसिन भेटते तिथे विचारून. इथं बसलं की ताईची नजर फळांवर पडते. आणि ताईची आज पण नजर लगेच पडली पेरू वरती, आणि पेरू तोडायचं काम चाललेलं आहे. आणि सापडलेत पण बघा, ज्या वेळेस बघन त्या वेळेस सापडतेत. पण 10-15 ते जास्त पिकले गेले की त्याच्यामध्ये आळी पडती, कारण आता पावसात. पण लय पिकल्यावर लय त्याच्यात सापडती ना. हे काय असे तोडले ना मग. आणि पलीकडे जे लाल पेरू आहे ना ते तर पानसटच आहे खायला. असं झालंय आता, फळं झालेत जास्त खायला नाहीत माणसं, असा प्रकार झाला. तेच तर. चला, आजचा व्हिडिओ इथंच थांबूयात. आणि हा होता आमचा एक छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. आम्ही दोघी तोपर्यंत बसून खातो पेरू.